लग्नाचा तो दिवस, घरात गजबज, दरवळणारा हळदीचा सुगंध, अंगणामध्ये रांगोळ्या आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंदाचे तेज. पण या सगळ्या गोंधळामध्ये एक व्यक्ती मात्र शांत असते, हसत असते, पण डोळ्यामध्ये थोडंसं पाणी दडवून ठेवलेलं असतं. ती म्हणजे आई. आणि या दिवशी एक हृदयस्पर्शी परंपरा पार पडते. नवरीची आई तुळशीला पाणी का घालते? यामागे काय अर्थ आहे? फक्त एक रिवाज की आईच्या हृदयात दडलेली एक प्रार्थना? तर या परंपरेचा नेमका अर्थ काय आहे हे आज आपण पाहूया. भारतीय संस्कृतीमध्ये तुळशीला केवळ एक झाड मानलं जात नाही, तर ते आहे देवीचं स्वरूप. तुळस म्हणजे पवित्रता, तुळस म्हणजे सात्विकता, तुळस म्हणजे घराचं रक्षण. हिंदू धर्मामध्ये तुळस ही देवी मानली आहे. ती भगवान विष्णूंना प्रिय आहे. घरात तुळस असेल तर त्या घरामध्ये सुख, शांती आणि समृद्धी नांदते, असा विश्वास आहे. लग्न म्हणजे आनंद, सनई चौघडा. पण एका आईसाठी तो दिवस म्हणजे तिच्या हृदयाचा एक तुकडा दुसऱ्या घरात जाण्याचा क्षण. ती मुलगी जिला तिने 9 महिने पोटात वाढवलं, पहिलं पाऊल टाकताना हात धरला, पहिलं अक्षर शिकवलं, आज ती दुसऱ्या घराची होणार आहे. आई आनंदी असते, कारण तिच्या मुलीला नवं आयुष्य मिळतंय. पण मनात एक हळवी वेदना असते. आणि म्हणूनच लग्नाच्या दिवशी नवरीची आई तुळशीसमोर उभी राहते. नवरीची आई तुळशीला पाणी घालताना फक्त ती पाणी घालत नाही, तर ती एक प्रार्थना करते. हे तुळस माते, जसं तू या घराचं रक्षण केलंस, तसंच माझ्या मुलीचंही रक्षण कर. ती म्हणते, माझ्या मुलीला संसारामध्ये सुख, समाधान, प्रेम मिळू दे. हा क्षण आईच्या हृदयामध्ये उमटणारी एक निशब्द प्रार्थना असते. लग्नात सर्वात पवित्र विधी म्हणजेच कन्यादान. शास्त्रानुसार कन्यादान हे सर्वात मोठं दान मानलं जातं. कन्यादानाच्या आधी किंवा त्या दिवशी तुळशीला पाणी घालणं म्हणजेच देवाकडे आशीर्वाद मागणं. तुळस ही विष्णूची प्रिय आणि लग्नात भगवान विष्णूचं स्मरण केलं जातं. विशेष लक्ष्मी आणि विष्णूच्या कृपेची कामना केली जाते, कारण संसार म्हणजे लक्ष्मी नारायणाचं रूप. आई तुळशीला पाणी घालताना आपल्या मुलीसाठी लक्ष्मीचं सुख मागते. तुळशीला पाणी घालताना आईच्या डोळ्यांमध्ये अश्रू आणि हात थरथरत असतात. तिला मुलीचं बालपण आठवतं आणि तीच मुलगी नव्या घरामध्ये पाऊल ठेवणार आहे. आईच्या मनामध्ये एकच भावना असते, देवा, माझ्या मुलीला कधीच दुःख देऊ नको. प्रेम, संयम आणि समजूतदारपणा याची रोज गरज असते. आई तुळशीला पाणी घालताना मुलीला एक निशब्द संदेश देते, बाळा, तुझा संसार तुळशीसारखा जप. भारतीय संस्कृतीत लग्न म्हणजे 2 कुटुंबांचं मिलन. तुळस हे घराचं प्रतीक आहे. आई तुळशीला पाणी घालते म्हणजे ती सांगते, आज माझं घर रिकामं होईल, पण या घराची पवित्रता कायम राहो. आजच्या आधुनिक युगामध्ये बऱ्याच परंपरा मागे पडल्या, पण तुळशीला पाणी घालण्याची परंपरा अजूनही जपली जाते. कारण ही फक्त धार्मिक कृती नाही, ही आहे आईच्या हृदयाची भाषा. आई तुळशीला पाणी घालते कारण ती देवाकडे आशीर्वाद मागते. ती मुलीसाठी सुखाची प्रार्थना करते. ती आपल्या संस्कृतीचा सन्मान करते. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या क्षणी ती आपल्या आईपणाला प्रणाम करते. तुळशीला घातलेलं पाणी म्हणजे आईच्या डोळ्यामधून गळालेलं प्रेम आणि तिच्या हृदयातून उमटलेली एक निशब्द प्रार्थना. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.